व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झटपट असे तिळाचे लाडू करणार आहोत. तिळाचे लाडू म्हटलं की खायलाही खूप चवदार असतात आणि आपल्या शरीरासाठीही खूप चांगले असतात. त्यामुळे तीळ हे रोजचं 1 चमचा का होईना खाल्ले पाहिजेत. फक्त कढई आणि एक ताट वापरून आपण खूप छान अशा पद्धतीनं तिळाचे लाडू करू शकते. एकतर नवीन काही रेसिपी करायची म्हणलं की सगळ्या गृहिणींना प्रश्न पडतो की भांड्याचा खूप राडा पडतो किंवा भांडे जास्त खरकाटे होतात. तर फक्त आपण एक कढई आणि एक ताट वापरून खूप छान असे तिळाचे लाडू बनवू शकतो, जे जास्तीत जास्त दिवस टिकतात पण. चला तर मग सुरुवात करूया आपले लाडू बनवायला. तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे तीळ छान असे निसून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण जे निसून घेतलेले तीळ आहेत ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान अशा प्रकारे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. आता आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत छानपैकी ते एका ताटामध्ये छान असे ओतून ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय मी ते गूळ घेतलेला आहे. तो गूळ आपल्याला चाकूच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकताय मी कसा बारीक केलेला आहे. मी ते तुम्हाला बारीक करताना दाखवता येत नाही, कारण की एका हातानं धरून एका हातानं चाकूनं गूळ बारीक करावा लागतोय. त्यामुळं मी ते बारीक करून घेतलेला आहे. गूळ बारीक करून घेतल्यानंतरनं मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तीळ आणि 1 चमचा गूळ घालत आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करून घेत आहे. अशाच प्रकारे सगळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे तीळ आणि 1 चमचा गूळ असा घालायचा आहे. पण तुम्हाला तुमच्या जशी आवडेल अशा गोडीनुसार तुम्ही त्यामध्ये गूळ ॲड करू शकताय. अशा प्रकारे आपल्याला सगळं हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे सगळं बारीक करून घेतल्यानंतर ना आपल्याला त्याचे छान असे गोल गोल लाडू करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय किती छान प्रकारे आपण असे गोल गोल लाडू करून घेतलेले आहेत. अशाच खूप सोप्या साध्या पद्धतीने मी तिळाच्या लाडूची खूप झटपट अशी रेसिपी सांगितलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता.